Hello everyone. In previous lecture, we already seen that why there is variation in the values of time series. There are four components of time series in such a way that there is variation in the time series. Okay, why there is variation in the values of the variable? Because of there are four components in components of time series. Okay, so the first component is secular trend. Second one is seasonal variation. Third one is cyclical variation, and fourth one is irregular variation. Okay. The next point is methods of measuring trend. आता बघा याच्यामध्ये आपल्याला ही तुमची टाइम सिरीज आहे. मंथ वाईज सेल्स अरेंज केलेला आहे. टाइम सिरीज याचा अर्थ काय बघा, इफ व्हॅल्यूज ऑफ द सेल्स arranged month wise, year wise, week wise, then this table is called as time series. Okay, sorry. मेथड्स ऑफ मेजरिंग ट्रेंड याचा अर्थ काय बघा, की या व्हॅल्यूंवरून तुम्हाला याचा ट्रेंड म्हणजे या कंपनीचा सेल्स मंथ वाईज इन्क्रीज होतोय की डिक्रीज होतोय तुम्हाला लक्षात येतं का बघा. तर या व्हॅल्यू पाहून तुम्हाला लक्षात येणार नाही आहे की त्याचा ट्रेंड इन्क्रीज होतो, वेदर इट इज इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज्ड. देअरफॉर देर आर सम मेथड्स ऑफ मेजरिंग ट्रेंड इन टाइम सिरीज. फर्स्ट वन इज मेथड ऑफ मूविंग ॲव्हरेज. Second one is method of semi moving average, and third one is method of least square. But in your syllabus there are only two methods. First one method of moving average and second one is method of semi moving average in your syllabus. The first point is method of moving average. Moving average, that you can understand that what is the concept of an average. We already seen in semester third what is the meaning of average, or what are the types of average, or which average is best. Which average is best? Mean is best average. We already seen in semester 3. Therefore the consider the calculation of average nothing but the calculation of mean. Okay, there are three methods of moving average, or in three methods we can calculate moving average. First one is for odd number and second one is for even number. Odd number generally calculated for 3 or 5 or 7 year, or even number nothing but generally calculated by this method 4 years, 6 year or 8 years. Okay, but in your syllabus there are only two methods, 3 and 5 for odd number, and for only one method for yearly for even number. Okay. आता तुमचा फर्स्ट क्वेश्चन काय बघा, आता या मेथड्स काय करतात बघा, की या मेथड्स शिकण्याचं कारण काय आहे, की मेथड्स ऑफ मेजरिंग ट्रेंड याचा अर्थ या टाईम सिरीजमध्ये या व्हेरिएबलचा ट्रेंड तुम्हाला फाइंड करायचा आहे. तो ग्राफिकली तुम्हाला फाइंड करायचा आहे, किंवा तो ग्राफिकली काय ट्रेंड दाखवतो, वेदर इट इज इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज्ड, हे तुम्हाला या मेथड्सद्वारे तुम्हाला या लक्षात येऊन जाईल. आता मेथड्स ऑफ मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये बघा 3 इयरली, 5 इयरली आणि 4 इयरली अशी स्टेप बाय स्टेप आपण कॅल्क्युलेशन्स पाहणार आहोत. आता 3 नंतर स्किप 4 का होतं, तर याचं कारण तुम्हाला सांगेन मी. ओके, 3 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज फर्स्ट आपण पॉईंट बघूया. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ मुव्हिंग ॲव्हरेज, or what are the steps have to be taken into calculation of moving average. हे सगळं काय असेल ते संपूर्ण आपण हे कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला चांगलं त्याचं अंडरस्टँडिंग होईल की मूव्हिंग ॲव्हरेज कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. नाहीतर थिरॉटिकली हे तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही. त्यामुळे मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतल्यानंतर हे तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करेन. म्हणजे तुम्हाला पटकन ते सायंटिफिकली भाषा असल्यामुळे, सायंटिफिकली लँग्वेज असल्यामुळे ते तुम्हाला पटकन लक्षात येणार नाही, ग्रास्पिंग होणार नाही. त्यामुळं पहिल्यांदा कॅल्क्युलेशन केल्यानंतर मी त्याची कन्सेप्ट काय, म्हणजे थिरॉटिकली कॅल्क्युलेशन कसं केलं जातं ते सांगेन. ओके,
द फर्स्ट वन जनरली ॲव्हरेज आपल्याला लक्षात येऊ शकतं, त्यामुळे याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन किंवा स्टेप्स वगैरे काही नाही, तुम्हाला लगेच ही लक्षात येऊन जाईल. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, फॉर द फॉलोइंग टाईम सिरीज कॅल्क्युलेट 3 मंथली मूव्हिंग ॲव्हरेज. आता या ठिकाणी कोणताही वर्ड वापरू शकतात ते, तर 3 इयरली असेल, 3 मंथली असेल, 3 वीकली असेल, स्टेप सगळ्यांच्या त्याच असतील. फॉर द फॉलोइंग टाईम सिरीज कॅल्क्युलेट 3 मंथली मूव्हिंग ॲव्हरेज, ऑल्सो प्लॉट द डेटा. आता प्लॉट द डेटा याचा अर्थ तुम्हाला ग्राफ काढायचा याचा. तर ग्राफ कसा काढायचा ते नंतर पाहूया. पहिल्यांदा याचं कॅल्क्युलेशन बघा, कॅल्क्युलेट 3 मंथली मूव्हिंग ॲव्हरेज. तर याच्यामध्ये काय केलेत बघा, हा तुमचा क्वेश्चन आहे, हे मंथ दिलेत आणि हा तुमचा सेल्स दिला आहे. एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला हा हॉरिझॉन्टल लाईनमध्ये असेल, हे आपण फक्त टेबलमध्ये लिहून घेतले की मंथ जानेवारी टू डिसेंबर अँड सेल्स तुमचा काय असेल तो. तर याचा तुम्हाला बाय 3 मंथली ट्रेंड फाइंड करायचा आहे. म्हणजे काय, प्लॉट केल्यानंतर तुम्हाला त्याचा ट्रेंड कसा इन्क्रीज होतो की डिक्रीज होतो हे तुम्हाला चांगलं लक्षात येईल. आता याचं कॅल्क्युलेशन बघा, 3 मंथली असेल तर पहिल्या आपण ॲव्हरेज कसं फाइंड करतो आहे की ॲव्हरेज करण्यासाठी सुरुवातीला टोटल करतो आहे आणि त्याच्यानंतर त्याला डिवाइड बाय 3 करेन, त्याच्यानंतर त्याचा ॲव्हरेज मिळेल आपल्याला. ॲव्हरेज याचा अर्थ काय असेल आपला आता मीन असेल. ओके बघा, हा तुमचा क्वेश्चन आहे. फर्स्ट 2 टेबल 2 कॉलम्स अँड सेकंड 2 कॉलम्स आर युअर आन्सर्स. Okay, the first answer is 3 monthly moving total. Okay, calculate or take a sum of first 3 monthly sales. याचा अर्थ काय बघा, 12 plus 15 plus 18, 12 plus 15 plus 18 is equal to 45. आता तो लिहायचा कुठे बघा, ज्या आपण व्हॅल्यूंची सम करतो त्याच्या ॲट अ सेंटर लिहायचे. म्हणजे आता पहिल्या 3 व्हॅल्यूंची सम ही कुठे येणार, तर पहिला रोला येणार नाही तर सेकंड रोला येईल. 12 + 15 + 18 हा तुमचा 45 असेल. लाईकवाईज आता एक जे असतील रोज कॅन्सल करा, त्याच्यानंतर बघा 15 + 18 + 13 इज इक्वल टू 46. फक्त काय करायचं आहे, ज्याची सम करतो त्याच्याबरोबर सेंटरला लिहायचे. ओके, आता 18 + 13 + 17 अशा पद्धतीने हे सगळं कॅल्क्युलेशन 48 केलेलं आहे. त्याच्यानंतर 44 या पद्धतीने हे 44 कसं असेल बघा, तर या 3 मंथली सेल्सची टोटल असेल 13 + 17 + 14. ओके, हा तुमचा 44 असेल. अशा पद्धतीने तुम्ही याचे जे काय असेल 3 मंथली मूव्हिंग टोटल लास्ट कॅल्क्युलेशनपर्यंत कराल. आता लास्ट कॅल्क्युलेशन कसं होईल, तर 20 + 24 + 22 ही तुमची लास्ट मूव्हिंग टोटल होईल. कारण याच्या पुढं आपल्या 2च व्हॅल्यू शिल्लक राहतात, त्यामुळे आपलं याच्या पुढच्या कॅल्क्युलेशन होणार नाही. त्यामुळे फर्स्ट डॅश येईल आणि लास्ट डॅश येईल. ओके, आता त्याच्यानंतर 3 इयरली मूव्हिंग ॲव्हरेज कसं फाइंड करायचं बघा. ॲव्हरेज कसं फाइंड करतो आहे आपण, बाय टेकिंग द सम ऑफ ऑल द व्हॅल्यूज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. आता सम किती व्हॅल्यूंची केली बघा, तर 3 व्हॅल्यूजचे टोटल केले. त्याला किती डिवाइड केलं पाहिजे तुम्ही, 3ने. ज्याचा अर्थ 45/3 इज इक्वल टू 15. 46/3 15.33. 48/3 16. अशा तुमच्या ह्या मूव्हिंग टोटल असतील आणि ह्या तुमच्या मूव्हिंग ॲव्हरेज असतील. मग आता याचा ग्राफ कसा काढायचा तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.